नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या 6 व्हिडिओमध्ये आपण बेसिकचे पूर्ण व्हिडिओ पाहिले, ज्याच्यामध्ये रूल्स ऑफ सिम्बॉल पाहिले, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, त्यानंतर दशांश संख्येची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि नंतर कालच्या व्हिडिओमध्ये जे कंस, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी या पाचही क्रिया आल्यावर कोणती क्रिया प्रथम सोडवायची ते आपण पाहिले. आज आपण पाहणार आहोत 10वी आणि 9वी साठी जो सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर आहे, वर्ग समीकरणे, क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे मुलांना थोडंसं अवघड वाटतं पण सगळ्यात अतिशय सोपा चॅप्टर आहे. तर त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची, वर्ग समीकरण करताना जे मी काही ट्रिक्स सांगेल ते शांततेने ऐकायच्या आणि एक्झाम्पलची प्रॅक्टिस केली की यामध्ये एकही गणित तुमचं चुकणार नाही. पाहूया क्वाड्रॅटिक इक्वेशन, जे वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 जेव्हा दिलेलं समीकरण या स्वरूपात असेल त्याला वर्ग समीकरण असं म्हणतात. इन इंग्लिश इट इज कॉल्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. पाहू मग एक एक्झाम्पल, x² प्लस 5x प्लस 6 इज इक्वल टू 0. आता अशा प्रकारचं वर्ग समीकरण सोडवताना सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं, या x वर्गाचा सहगुणक मीन्स कोऑर्डिनेटर काहीच नाही म्हणजे किती असतो 1. या कोऑर्डिनेटरचा आणि शेवटच्या संख्येचा म्हणजे या सहगुणकाचा आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 6, 6 मग आपल्याच मनाला प्रश्न करायचा की अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार 6 आणि बेरीज 5 आहे. याच्यासाठी पाडेपाठ पाहिजे. मी तुम्हाला मागच्या 5 व्हिडिओमध्ये म्हणलो, बेस पक्का असेल तर मॅथ्स कसं होईल मजबूत. पाडे ॲटलिस्ट 20 पर्यंत तरी पाठ पाहिजे तुमचे. मग बेत्रिक 6, 2 आणि 3 5, याची फोड करायची. x वर्ग अधिक 2x अधिक 3x अधिक 6 बरोबर 0. x कॉमन काढायचा, कंसात राहतात x अधिक 2, याच्यातून 3 कॉमन काढायचा, कंसात राहतात x अधिक 2 बरोबर 0. हा कंस आणि हा कंस समान येणं महत्वाचं आहे. आता x कॉमन काढायचा, याचा अर्थ या पदाला आणि या पदाला x न सेपरेट भाग द्यायचा. xx कटलं, याच्यातलं 1x राहिलं, xx कटलं, याच्यातलं 2 राहिलं. 3x अधिक 6 मधून 3 कॉमन काढायचे म्हणजे या दोन्ही पदाला 3 न सेपरेट भाग द्यायचा. 3 कटले, x सोडलं, 3 1 3 3 2 6, किती आलं x अधिक 2. दोन्हीही समान कंसापैकी एक कंस दुसऱ्या कंसात x अधिक 3 बरोबर 0. पुढच्या स्टेपमध्ये दोन्हीही कंसाला सेपरेट 0 बरोबर जोडायचे. x अधिक 2 बरोबर 0 किंवा x अधिक 3 बरोबर 0. x बरोबर अधिकचे 2 तिकडे जाताना उणेचे 2 किंवा x बरोबर अधिकचे 3 तिकडे जाताना उणेचे 3. तुमचा उकल संच आला आहे. महिरपी कंसात घ्यायचं, उणे 2 कंसात उणेचे 3. अशा प्रकारचं हे वर्ग समीकरणाचं सोपं एक्झाम्पल पाहिजे. यानंतर पुढचं पाहू आपण. x वर्ग अधिक 15x अधिक 54 बरोबर 0. परत या x वर्गाचा सहगुणक आणि शेवटची संख्या यांचा गुणाकार करायचा. 1 गुणिले 54, 54 1 54. मग मधली संख्या पाहिजे 15. परत आपल्या मनाला प्रश्न करायचा की अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार 54 आणि बेरीज 15 येईल. पाठ पाहिजे. 9 सखी 54, 9 आणि 6 अशी त्याची फोड येईल. x वर्ग अधिक 9x अधिक 6x अधिक 54 बरोबर 0. परत याच्यातून x कॉमन, कंसात x अधिक 9, याच्यातून 6 कॉमन, दुसऱ्या कंसात x अधिक 9 बरोबर 0. परत एकदा सांगतो, कॉमन म्हणजे कसं काढायचं. इथं x कॉमन काढला, याचा अर्थ याला आणि याला x ना सेपरेट भाग द्यायचा. xx कटला, इथं x राहिला, हा x कटला, इथं 9 राहिला. 6 कॉमन काढले म्हणजे दोन्ही पदाला 6 न भाग द्यायचा. 6 6 कटले, x 6 1 6, 6 मग 54 9. दोन्ही समान कंसापैकी एक कंस दुसऱ्या कंसात x अधिक 6 बरोबर 0.
मग दोन्ही याला शून्यासोबत इक्वेट करा. x अधिक 9 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0. x बरोबर अधिकचे 9 तिकडे जाताना उणेचे 9 किंवा x बरोबर अधिकचे 6 तिकडे जाताना उणेचे 6. उकल संच काय आलाय तुमचा उणे 9 उणेचे 6. हे सोपं वर्ग समीकरण आहे. आता ऋण चिन्ह असलेलं वर्ग समीकरण पाहूया. x वर्ग मायनस 2x मायनस 48 बरोबर 0. स्वरूप तेच आहे, फक्त चिन्ह बदललं आपण. परत x वर्गाचा सहगुणक 1 यानं शेवटच्या संख्येला गुणाकार करा. 1 गुणिले 48, 48 48 पण उणेचे 48. अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार 48 म्हणजे ऋण 48 आणि बेरीज वजाबाकी उणेचे 2 8 सकळ 48 उणे 8 अधिकचे 6. मग फोड करूया. x वर्ग उणे 8x अधिक 6x वजा 4 48 बरोबर 0. x कॉमन कंसात x मायनस 8 याच्यात 6 कॉमन इथं x मायनस 8. दोन्ही कंस समान, दोन्ही कंसापैकी एक कंस दुसऱ्या कंसात x अधिक 6 बरोबर 0. त्याला इक्वेट करा. x वजा 8 बरोबर 0 किंवा x अधिक 6 बरोबर 0. x बरोबर उणेचे 8 तिकडे जाताना अधिकचे 8 होईल किंवा x बरोबर अधिकचे 6 तिकडे जाताना उणेचे 6. उकल संच काय येतो तुमचा 8 उणेचे 6. हे झालं ऋणचं एक्झाम्पल. आता ज्या संख्येचा किंवा या वर्ग समीकरणामध्ये सहगुणक 1 चं पाहिलं तर सहगुणक 2 असताना कसं होईल ते आपण पाहूया. दोन एक्स वर्ग अधिक 11x अधिक 9 बरोबर 0. आता सेम गणित आहे, फक्त सहगुणक 1 च्या ऐवजी तर सहगुणक किती x वर्गाचा 2. परत नियम तोच. या सहगुणकानं शेवटच्या संख्येला गुणा. 2 18. आपल्याच मनाला प्रश्न विचारा, अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांचा गुणाकार 18 आणि बेरीज अधिक 11 आहे. 2 18. मग तेच संख्या 2x वर्ग अधिक 2x अधिक 9x अधिक 9 बरोबर 0. याच्यात कॉमन किती काढणार तुम्ही 2x कंसात राहतात x अधिक 1. याच्यात 9 कॉमन करायचे कंसात राहतात x अधिक 1 बरोबर 0. दोन्ही समान कंसापैकी एक कंस दुसऱ्या कंसात 2x अधिक 9 बरोबर 0. परत याला 0 सोबत इक्वेट करा. x अधिक 1 बरोबर 0 किंवा 2x अधिक 9 बरोबर 0. x बरोबर अधिकचा 1 तिकडे जाताना उणेचा 1 किंवा 2x बरोबर अधिकचे 9 तिकडे जाताना उणेचे 9. x बरोबर हे 2 गुणिले यामध्ये काही चिन्ह नसतं म्हणजे गुणाकारात असतं. हे 2 गुणिले तिकडे जाताना भागिले उणे 9 भागिले 2. इथं परत भाग जात नाही. एक विषम संख्या एक सम संख्या. जेव्हा अपूर्णांकामध्ये एक विषम आणि सम असेल तर त्या ठिकाणी भाग जात नाही. मग तुमचा उकल संच येतोय -1 वजा 9 भागिले 2. आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरणाचे दोन्ही तिन्ही प्रकारचे एक्झाम्पल पाहिले. ही सुरुवात आहे, अजून याच्यानंतर खूप मोठा चॅप्टर आहे हा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच प्रकारचे वेगळे एक्झाम्पलचा सराव करू. तोपर्यंत अशा एक्झाम्पलचा तुम्ही सराव करा. तुम्हाला परत एकदा सांगतो, नुसतं व्हिडिओ पाहिल्यानं किंवा नुसतं ऐकल्यानं ते होत नाही. तुम्हाला सराव करावाच लागेल. त्यात सातत्य ठेवलं तर गणित तुम्हाला अतिशय सोपं जाईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा.